लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी बाबत एक प्रश्न जो एक वारंवार आणि सातत्याने विचारला जातो तो प्रश्न म्हणजे पती नाहीयेत, वडील नाहीयेत, आमची ई-के-वाय-सी व्हायची कशी? आम्हाला योजनेतून आता अपात्र करणार का? कारण आता योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले आहेत. परंतु या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट असणार आहे. ती अपडेट काय आली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, अशा महिलांच्या ई-के-वाय-सी संदर्भात आपण पाहिलं की मागच्या आठवड्यामध्ये एका न्यूजपेपरमध्ये बातमी आली होती आणि त्या बातमीनुसार सांगण्यात आले होते की नातेवाईक म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणीला पती नाही आहेत किंवा वडील नाही आहेत त्या लाडक्या बहिणीचे नातेवाईक जे असतील, म्हणजेच की समजा तिचा एखादा चुलता असेल किंवा तिचा एखादा भाऊ असेल किंवा तिची आई असेल, यांचा कोणाचाही आधार नंबर टाकून त्या ठिकाणी तुम्ही तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि अशी ई-के-वाय-सी योग्य पद्धतीने देखील होत आहे अशा संदर्भात देखील त्यामध्ये लिहिण्यात आले होते. त्यानंतर महिला व बालविकास विभागाबाबत या ठिकाणी याबाबतची आम्ही चौकशी केली असता महिला व बालविकास विभागाने हे स्पष्टपणे नाकारले आणि हे चुकीचे आहे असे सांगितले. कारण याबाबत महिला व बालविकास विभागाचं मत काय होतं की जर या संदर्भात कोणत्याही प्रकारची जर अधिकृत माहिती असती तर त्याचा उल्लेख हा आम्ही जी-आर अथवा शासन निर्णयामध्येच केला असता. परंतु जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी साठीचा आलेला जी-आर आपण पाहिला तर या जी-आरमध्ये फक्त आणि फक्त पती आणि वडील या दोघांचेच नाव त्या ठिकाणी टाका या संदर्भातील स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजेच की मी काय म्हणतोय लक्षात घ्या की यामध्ये कुठल्याही प्रकारे इतर नातेवाईक चालतील असेच या संदर्भात सांगितले नाही आणि म्हणूनच या संदर्भात अधिकृतपणे अपडेट आलेली नाही. आणि यासाठी लाडक्या बहिणींनो पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही जर तुमच्या पती आणि वडील नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या नातेवाईकाचं आधार कार्ड किंवा नातेवाईकाचा आधार नंबर वापरून जर तुम्ही ई-के-वाय-सी केली असेल किंवा ई-के-वाय-सी करायचा प्रयत्न करत असाल तर हे 100% चुकीचे आहे. नातेवाईकांचं त्या ठिकाणी आधार कार्ड चालेल याबाबतचा अद्याप सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निर्णय अथवा जी-आर देण्यात आलेला नाही. म्हणून अशा चुकीच्या पद्धतीने ई-के-वाय-सी करायला सर्वात आधी तुम्ही जायचं नाही. मग आता लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आता 18 नोव्हेंबरसाठी शेवटचे फक्त 9 दिवस बाकी आहेत आणि मग हे 9 दिवस झाल्यानंतर ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत अशा महिलांची ई-के-वाय-सी राहिल्यानंतर या महिलांना योजनेपासून अपात्र करणार का असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर लक्षात घ्या या संदर्भात काही माहिती मिळाली आहे आणि या माहितीनुसार अशा लाडक्या बहिणींना म्हणजे ज्यांचे पती आणि वडील हे दोघे नाहीत म्हणून ई-के-वाय-सी बाकी आहे त्यांच्याबाबत सरकार लवकरच एक निर्णय घेऊन येणार आहे आणि अशा लाडक्या बहिणींना लगेच अपात्र केलं जाणार नाही. म्हणजेच की 18 नोव्हेंबर नंतर देखील अशा लाडक्या बहिणींचे पैसे चालू ठेवण्याचा निर्णय त्या ठिकाणी सरकार घेऊ शकतं आणि पैसे चालू ठेवून मग त्यांना इतर पर्याय उपलब्ध करून त्यांची ई-के-वाय-सीची जी प्रक्रिया असणार आहे ती ई-के-वाय-सी प्रक्रिया सरकार त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने कोणाचा तरी आधार नंबर असेल किंवा वेगळ्या काहीतरी सुविधा उपलब्ध करून त्या ठिकाणी ही ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू करून घेईल. तोवर लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी अपात्र केलं जाणार नाही अशी देखील माहिती मिळत आहे. आता तुम्ही म्हणाल की असं का होईल, म्हणजे लाडक्या बहिणींना अपात्र का केलं जाणार नाही? तर लक्षात घ्या आत्ता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये राज्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सुरू आहेत आणि या निवडणुकांच्या काळामध्ये लाडकी बहीण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे पुन्हा एकदा. कारण या निवडणुका देखील ग्रामीण भागाशी निगडीत आहेत आणि शहरी भागाशी देखील निगडीत आहेत आणि लाडक्या बहिणी या ग्रामीण भागात देखील आहेत आणि शहरी भागात देखील आहेत. म्हणून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना अपात्र करणे आणि महिलांचा लाभ बंद करणे सरकारला मोठा फटका बसेल. म्हणून सरकार लगेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्याचा निर्णय घेणार नाही. त्यामुळे तुम्ही लगेच टेन्शन घेण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. तुम्हाला या संदर्भात सरकार ज्यावेळी अपडेट देणार आहे तेव्हा लगेच तुम्हाला आपल्या पेजवर अथवा चॅनलवर या संदर्भातील माहिती आपण स्पष्टपणे देणार आहोत. म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्हाला पती नाही आहेत, वडील नाही आहेत तर तुम्ही तुमची ई-के-वाय-सी लगेच करायला जाऊ नका. चुकीच्या पद्धतीने ई-के-वाय-सी करू नका. तुम्ही एकट्याच नाही आहात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, घटस्फोटित आहेत किंवा काहींचं लग्न झालं नाही आणि त्यांना वडील नाहीत अशा जवळपास लाखो महिला आहेत आणि या लाखो महिलांना सरकार लगेच बाद करू शकत नाही. म्हणून घाबरून जाऊन लगेच चुकीच्या पद्धतीने ई-के-वाय-सी करायला जाऊ नका, अन्यथा तुमचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होऊ शकते. ई-के-वाय-सी बाबतच्या अपडेटसाठी थोडे दिवस थांबा.
नक्कीच या संदर्भात 100% कोणती ना कोणती अपडेट सरकारला घेऊन यावी लागेल. म्हणूनच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.